गाईज मी आताच ऑफिसवरून आली आहे आणि मी दूध वगैरे घेतले आणि ह्याने मला सांगितलं की आपण बाहेर जाणार आहे. ते फलहार म्हणून आहे ना, तिथं आम्ही चाललो आहे सँडविच खायला. सो हा जिमला जाऊन आल्यावरती आम्ही जाणार फलहारमध्ये सँडविच खायला. असं बाहेर जाणार आहे आज आम्ही. चलो इथंच थांबलाय खाली. मी रेडी झालेली आहे आणि हा जिमला गेलाय आणि तोपर्यंत मी बसती हास्य जत्रा बघत आणि मग हा आल्यावरती जाऊया, कारण की मी काय बनवलं नाही आज. आणि फलहारचं जे सँडविच आहे ना ते मी खाल्लं होतं आणि मी ह्याला सांगितलं की नाही का चांगले बोलून, हा लगेच मला पण खायचं मला पण खायचं आहे. मग म्हटलं ठीक आहे, यातातच खाणार होतो पण मला थोडंसं फ्रेश व्हायचं होतं ना का, खूप गरम झालेली. मग आल्यावरती मी आंघोळ केली आणि मग आता आम्ही चाललोय. चलो तो आल्यावरती निघूया. सो गाईज आता 9:52 झालेत आणि आत्ता कधी जेवायचं आणि कधी जायचं तिथं, कधी पोहोचायचं. हा एवढा लेट आलाय जिमवरून. तर आम्ही इकडं गाडी लावली आता मागं आणि आता आम्ही चालत चाललो. काय माहित मला ते चालू पण आहे का नाही. हा एवढा लेट करतो ना, ह्याच्यामुळे सगळं होतंय. आता मला सोडून पण चाललं. अरे इथंच आहे की, इकडे आहे बघ. चल. सो गाईज आम्ही आलो आता फलहारमध्ये. बघा त्याचा ॲम्बियन्स कसा आहे. एवढाच आहे आणि मला झोप आली. हा एक सोबतच मागू आणि मला झोप आली. तू सांग. मला झोप आली आणि तू आत्ता माहित नाही काय नाही. एक मे तो आता आहे. मी बरोबर ऑर्डर केलं. बोलतो दोन जामुनची ऑर्डर कशाला मागवलं. मग फ्रेंडने सांगितले हे ते. कोणाच्या फ्रेंडने सांगितले? माझ्याच फ्रेंडने सांगितलं, पण एक मध्ये 2 आला ना. घे चल आता. माझं पण बोलते. सो गाईज मी जामुन शॉट मागवलेला आहे. शिफाने सांगितलेलं म्हणून पिऊन बघते. खट्ट मिठ्ठ एकदम. खो होते तोंडात, पण छान आहे. कसा वाटला? छान आहे. चॅस चीज चिल्लीवाला सँडविच झाले. 1x काढ दे. 1x चीज चिल्लीवाला सँडविच झाले. आणि हे ह्याने मागवलं, मी नाही मागवलं. माझं दुसरं आहे. हां बघू कसं आहे आता. तू खाऊन सांग मला कसं आहे आधी. खा. ही फक्त त्यांनी ग्रीन चटणीच दिली आहे. अच्छा सॉस पण आहे. तर फलहार लिहून आले. कसं आहे. वाव, माझं कधी येतोय काय माहिती. मला पण चीज सगळं. सो गाईज आमचं एक सँडविच आलेलं आम्ही खाऊन संपवलं पण. मग आणि दुसरं सँडविच असेल. बापरे इथं लयच आहे बाप. लयच लोडेड आहे हे बघा. बाप सगळं खाऊन घेणार आहे आता. सो मी फुल झाले आता खाऊन. आणि मला हे छोटंवालं दिलं आणि मोठंवालं तो खातोय. आणि हे ब्रेड मला जातच नाही. मी असे तुकडे तुकडे करून ठेवले साईडला. कारण की लय झाले आता. आता मस्त आईस्क्रीम खाऊया आपण बाहेर. आता मस्त आईस्क्रीम खाणार आणि मग मस्त झुलत झुलत घरी जाऊन झोपून जाणार. ते आहे ऑफिस. ऑफिसला लंच लागणार. हे मला असं वाटतं माझा आवाज येत असं ह्याच्यामध्ये. खरं बघ आवाज येतोय. बारीक बोलते आवाज. हां माझा आवाज येत नाही मला वाटते. काय मला तर हलवतच नाही आता एवढं खाणं. आणि मला आलेली झोप. ॲक्च्युअली मला वाटलं की हा ना प्लॅन कॅन्सल करेन की मला नाही घेऊन येणार बोलून. पण शेवटी आला. तिकडे हात धुवायला गेला तिकडून मला बघतोय. ये पटकन यार. आता जाते मस्त त्याला मस्का मारते आणि आईस्क्रीम घेते.
मोठा दरवाजा आतमध्ये ओढतोय, बाहेर जायचंय. तुला समजत नाही का आत आहे का बाहेर? घर ना मला काढा आता. असं पण तिचं बोट आहे बघ. हा येतोय का? बोल. आईस्क्रीम शोध, आईस्क्रीम खायला लागतो आता. बिल पे गेलेला आहे. हा फेकू आता, बिलचं काय काम नाही ना. बटरस्कॉच एक स्कूप, लिची नाही. घे मग बटरस्कॉच. घे ना मग बटरस्कॉच. हां सो एक बास्कन रॉबिनचे आम्ही असं म्हणजे बटरस्कॉच खाता. आता घरी जाणार. चलो, तुला नाही खायची ना? एकच खाऊ शकतो तू. नको मला. सो आज 10:30 झालेत आणि आमचे आईस्क्रीम वगैरे खाऊन झाले ना. आता मी चालले घरी. चलो जाके सीधा बुडूक हो जाएंगे, सो जाएंगे. आईस्क्रीम खाल्ल्यावर मस्त झोप येते अजून गोड गोड खाल्ल्यावर. एवढं रात्री पण एवढं ट्रॅफिक आहे रे तेव्हा. हळू आहे इथं, लय डेंजर ऍक्सिडेंट होतात. अरे विसरलो. मूर्खपणा करतो प्रत्येक वेळेस. हा तर मला सांगितलं ह्याला इकडून नको आणू, गाडी आहे बघा इथं चढ आहे. तो डायरेक्ट बाहेर आला माणूस. तू ना देईन एक झापड. कल नाही पण मला नाही ना आवडत. तुला माहिती आहे ना चढवली गाडी का आणतो हा. आणि मी पडले बिडले तर मुद्दाम केलंय कारण तुला मला पाडायचंय. सो गाईज गोव्याहून आल्यापासून मी जास्त व्हिडिओ टाकले नव्हते कारण की गोव्याला जशी माझ्या मागं 7:30 लागली ना तर ती अजून पण लागलेलीच आहे. हा उगाच काढते मी, लाईट खाली येते जरा कारण की ना गोव्याहून आले मी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले आणि डायरेक्ट माझा फोन फुटला. बघा स्क्रॅच पडले डिरेक्टली आणि त्याला स्क्रीन गार्ड नाही. स्क्रीन गार्ड लावलंच नाही मी. 50 रुपयाचं स्क्रीन गार्ड पण लावलं नाही. पण आता मी स्क्रीन गार्ड लावून घेणार. त्याच्यानंतर सेकंड डेला मी परत ऑफिसला गेले आणि माझा चार्जर हरवला. त्याच्यानंतर मी मेल टाकला, CCTV चेक केला, मग माझा चार्जर भेटला. आणि मग त्याच्यानंतर मी म्हटलं की माझ्या मागं काहीतरी लागलेलं आहे, गोव्याचं भूत वगैरे काहीतरी, जे माझं नुकसान करते म्हणूनसाठी. म्हणजे चार्जर भेटला माझा परत आणि मग आता जरा मी लाईनवर आले म्हणूनसाठी आता ह्याचं स्क्रीन गार्ड मी उद्या बसवन. ठीक आहे चलो. सवयच मी घरी आलेली आणि आता मी चालली झोपायला कारण की उद्या आहे ऑफिस. बाय.